नमस्कार, मी बाळू चौधरी, आमदार पळसण, बेच भारत भ्रमंती या यूट्यूबमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता मी तुमचा आमदार पळसण आणि वाघाडी समोर वाघाडी आहे वरती, आणि आमचं गाव इकडे आहे, इकडे नदीच्या काठावर. आणि ह्या ठिकाणी आमदार साहेबांच्या प्रयत्नातून जो डॅम झालेला आहे, हा डॅम आता मी तुम्हाला याची भेट घडवणार आहे. तर चला आपण बघूया. तर मित्रांनो, हे आहे शेवटचं टोक, आणि इथून हा बघू शकता ही भिंत आहे. त्याच्यानंतर खालची 2 नंबरची भिंत, आणि जे मेन डॅम आहे तो हा इथून आहे. पाहू शकता तिकडच्या कोपऱ्यापर्यंत साधारणतः याची लांबी आहे 115 मीटर एवढी ही लांबी आहे. आणि आता जवळजवळ हा डॅम पूर्ण भरलेला आहे. थोडासा बाकी आहे, 1-2 वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. ठिकाणी पोरं सुद्धा आंघोळीसाठी आलेले आहे. आणि खाली पाणी बघू शकता, पाणी खूप कमी झालेलं आहे, परंतु ह्या डॅममधून हे थोडं निघतं आहे दरवाजातून. पूर्ण एअरटाईट झालेल्या नाही आहेत, त्या हळूहळू पॅक होतील. आणि एवढं पाणी तर गेलं पाहिजे, म्हणून नदीचा फ्लो सतत चालू राहील. तर मी प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन दाखवते. चला, डॅमचा पहिला दरवाजा पाहू शकताय. एकूण 8 झडपा आहेत, आणि याच्यामधून हे पाणी जे आहे एकदम थोडं निघतं. पूर्ण एअर टाईट केलेल्या नाही, झाल्या नाही, थोडंसं पाणी निघणारच आहे. तर अशा प्रकारचे हे दरवाजे 6 आहेत. हे गेट नंबर 2, गेट नंबर 3, 4 नंबरचं गेट. काय रे, आंघोळीला आले का? हां, बर. गेट नंबर 5 आहे, त्यातून थोडं पाणी निघतं. त्यानंतर हे गेट नंबर 6, पाणी एवढं निघतंय. आपण आता वरती जाऊया. तर राहिलेलं आहे भरायला हा पाण्याचा साठा. मित्रांनो, काय की हे जे ठिकाण आहे आमदार पळसण, समोर जो गाव दिसतोय तो आमदार पळसण, आणि ह्या ठिकाणी उंचावर आहे वाघाडी. ह्या 2 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. कशा प्रकारे? कारण इथं मार्चमध्ये हे पूर्णपणे आटून जातं. ह्या ठिकाणी गुरांना आंघोळीसाठी आणि त्याचप्रमाणे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत. परंतु चालू वर्षी आमच्या ह्या ठिकाणी समोर जो डॅम माननीय श्री JP गावित साहेब यांच्या प्रयत्नातून आमच्या ह्या गावाजवळ डॅम झालेला. एक लांबी आहे दोन्ही काठापासून 115 मीटर लांबी आहे, आणि हाईट आहे ती साधारणतः जवळजवळ 12 फुटापर्यंत, म्हणजे 4.5 मीटर पर्यंत त्याची उंची आहे. ह्या ठिकाणी जो पाण्याचा साठा तुम्ही बघताय, तर बघा इथं जी मध्येच एक दगड दिसतोय, मी नंतर तुम्हाला दाखवेल. हा दगड खूप मोठा आहे, आणि त्याचं फक्त टोक एक साधारण 1-1.5 फुटाचं टोक शिल्लक आहे. आणि समोर आता हा डॅम जो आहे हा पावसाळ्यापूर्वी, म्हणजे त्याच्या साधारण मार्चमध्ये बांधून पूर्ण झाला होता. आमदार साहेबांनी जातीने लक्ष देऊन या ठिकाणी हा बांधारा पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे आता डिसेंबरमध्ये ह्याच्या काही मला वाटतं 5 झडपा टाकल्या होत्या, आणि त्याच्यानंतर ज्या 3 होत्या त्या आम्ही त्याच्यानंतर 8 दिवसांनी टाकल्या. आज पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे हा डॅम. आता साधारणतः आज रात्रीपर्यंत बांधावरून पाणी खाली पडून जाईल. तर अशा प्रकारे साहेबांचे खूप खूप आभार की त्यांनी आमच्या गावाला पण नदीच्या काठावर आहोत आम्ही. आमच्या गावाला सुद्धा पाण्याचं अडचण यायची, आंघोळीसाठी पाणी नसायचं उन्हाळ्यात. त्याच्यानंतर गुरांना पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी पाणी उपलब्ध नसतं. आम्ही लहान असताना समोर आमच्या गावाजवळ वाकी म्हणून एक डोह आहे, त्या डोहामध्ये वर्षभर पाणी साचायचं. परंतु आता शेतीसाठी त्याचा उपसा होत असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या लहान कच्च्या बच्चांना उन्हाळ्यातच ते पोहायला शिकतात, आणि चांगले मोठाले झाले तरी त्यांना अजून काही मुलांना पोहायला येत नाही. आम्ही लहान असताना कसे शिकलो काय, कारण दिवसातून 2-3 वेळेस आम्ही त्या डोहामध्ये पोहायला जायचो. तर त्या डोहापर्यंत पाणी याचं खास राहणार आहे. तुम्हाला नंतर दाखवतो किती क्षेत्र ह्या पाण्याखाली येणार आहे ते. तर ह्या डॅम पासून वरती हा जो राऊंड आहे, हा वरती जुनी एक फरची आहे,
त्या फरचीच्या पुढेपर्यंत पाण्याचा साठा आहे, म्हणजे पाणी थांबलेलं आहे. तर ह्या ठिकाणी खूप खोल आहे. हे वाघाड दहाड म्हणतात याला, वाघाड दहाड. समोर बसलेलो आहे, समोरचं जे आहे वाघाड दहाड. त्याच्यानंतर खालची आहे जांभूण पातळी का काय असं काहीतरी नाव आहे, आणि त्या ठिकाणी खूप बांधलेलं आहे. दोन्ही काठ कॅचअप केलेले आहेत आणि त्यामुळं पाण्याचा साठा इथं भरपूर झालेला आहे. आता नदीला पाणी चालू आहे. त्याच्यानंतर समोरचा जो नाला आहे त्याला वाघाडीचं ओहळ, याच्यातून सुद्धा दोन डॅम आहेत तिथं साठवलेलं आहे. ते पाणी साधारण मार्च पर्यंत याच्यातून पाणी राहतं, म्हणजे आम्हाला चालू वर्षी पूर्ण उन्हाळाभर पाण्याची टंचाई राहणार नाही. ह्या नदीवर साधारणतः आमदार साहेबांच्याच प्रयत्नातून 3 डॅम झालेले आहेत. गेल्या वर्षी हा आमदा, वाघाडी आणि खेड, साधारण माणीजवळ तिथं खेड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी डॅम झालेला आहे. आणि त्याच्या पहिल्या वर्षी खोबळ्याला एक झालेला आहे. तर अशा प्रकारे 3 डॅम झालेले आहेत. तर मित्रांनो, थोडंसं दुःख वाटतंय की खरंच साहेबांनी आता मनावर घेतलं होतं, पण जर त्यांना भरभरून मत देऊन निवडून दिलं असतं तर निश्चितच आपल्या ह्या नद्या जिवंत झाल्या असत्या. आणि आपल्या ह्या भागातील शेतकरी, कारण उन्हाळ्यात पाणी नसतं, त्यांच्याकडं शेतीला उपलब्ध पाणी नसतं, त्यामुळं मग काय करतात, त्यावेळेस कोणतंही काम इथं हाताला काम नसतं आणि ते काम करण्यासाठी ते घाटावर जातात. निफाड, निफाड, त्याच्यानंतर पिंपळगाव वगैरे ह्या ठिकाणी द्राक्ष बागाच्या कामावर जातात आणि आपलं उदरनिर्वाह चालू होतं. तर अशा प्रकारे हे पाण्याचा साठा उपलब्ध झाल्यामुळे वाघाडी आणि आंब्याचे शेतकरी नक्कीच याचा फायदा घेतील. साधारणतः 35 ते 40 एकर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि हळूहळू वाढत जाणार आहे. आता हा परिसर जो आहे, हा एवढा परिसर त्या आमच्या आंब्या गावापर्यंत नक्कीच ह्या पाण्याचा फायदा घेतील आणि आपली शेती पिकवतील. आणि वरती शेंडीला पण तुम्हाला मी घेऊन दाखवणार आहे, त्या ठिकाणी किती पाणी आहे ते. आता इथं हा पुरा बँड आहे, असा यू बँड आहे, आणि ह्या बँडच्या पलीकडं वरती एक आमची जुनी फरची होती, त्या फरचीच्या पलीकडे गेलेलं आहे पाणी. तर हा एवढा पाण्याचा साठा झालेला आहे. आणि हे वाघाडीकडून येणारा नाला आहे, खोल्यावळ याला म्हणतात. तर तो सुद्धा हा बघू शकता. लवकरच माननीय JP गावित साहेब यांच्या हस्ते ह्या पाण्याचं आम्ही जलपूजन करणार आहोत. ह्या ठिकाणी त्यांना बोलावून ह्या पाण्याचं आम्ही जलपूजन करणार आहोत आणि तुम्हाला पण आम्ही आमंत्रित करू. ज्यावेळेस जलपूजन होईल त्यावेळेस त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या ह्या BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करेल. आणि खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल. कारण माझ्या चॅनलवर आपली आदिवासींची संस्कृती, चालीरीती, त्याचप्रमाणे आपण ह्या भागामध्ये कसे राहतोय, काय राहतोय हे सुद्धा मी दाखवत असतोय. आपल्या चालीरीती आहेत, आपल्या आदिवासी रीतिरिवाज आहेत, ते सुद्धा मी दाखवत असतो. ह्या ठिकाणी बघू शकताय इथं वाघाड दहाडाची माऊली आहे ह्या खडकाला इथं पलीकडं. तर तिथंपर्यंत इथं मोठा डोह आहे, खूप मोठा आहे. आणि मुलं जोपर्यंत कमी पाणी होतं तोपर्यंत आनंद घेत होते पोहण्याचा, परंतु आता त्यांनासुद्धा भीती वाटेल, एवढा खोल झालेला आहे, खूप पाण्याचा साठा झालेला आहे. हा समोर जो टेकडी दिसते त्याच्या खालचा भाग, तिथून हा पाण्याखाली जातो. त्यानंतर अशा प्रकारे समोर हे जे जंगल आहे, हे जंगली म्हणजे झाडं वगैरे भरपूरच आहेत. ह्या ठिकाणी मालकी आहे, म्हणजे काय आपण म्हणूया की त्यांची शेतं आहेत. तर आजपर्यंत पाणी क्वचित उपलब्ध असल्यामुळं ह्या काठावरचे लोक फक्त शेती करत होते, थोडीशी हिरवळीची. परंतु आता पाणी आल्यामुळं पूर्ण हा जो पट्टा आहे, हा जो राऊंड आहे, हा पूर्ण तिकडे जवळजवळ रस्त्यापर्यंत, रस्त्याच्या वरच्या बाजूने परत हा खालचा भाग पूर्ण हा ओलिताखाली येणार आहे. आणि सौर वगैरे लोकांना मिळालेले आहेत, बघू शकता. हे सौर
आणि त्या ठिकाणी लोकांनी थोडी थोडी शेती करायला सुरुवात केलेली आहे. पाण्याचा फ्लो आलेला आहे, बघू शकता. डॅमचाच हा फुगवटा आहे. अशा प्रकारे वरती यायला लागलं. साधारणतः ह्या समोरपर्यंत गेलेला आहे. समोरच हा पहा पूल, मोठा पूल आमचा.